पेण शहरातील वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याचा छडा लावण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या 2 स्कूटी जप्त केल्या आहेत. यामुळे पेण पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. 9 मार्च 2026 रोजी पेण येथील भाजी मंडईतील निधी ट्रेडर्स दुकानासमोरून राजाराम धर्मा म्हात्रे यांची लाल रंगाची होंडा ॲक्टिवा MH06CB1084 अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावर सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही पोलिसांनी परिसरातील इतर कॅमेऱ्यांचे सुमारे 25 ते 30 फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित इसम चोरीची स्कूटी घेऊन नागोठणे बाजूकडे गेल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू वय 42 राहणार नागोठणे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने 9 मार्च रोजी केलेली चोरी मान्य केली. इतकेच नव्हे तर पेण पोलीस ठाण्यात आधीच दाखल असलेल्या एका जुन्या चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून लाल रंगाची होंडा ॲक्टिवा किंमत 20,000 रुपये, निळ्या रंगाची TVS ज्युपिटर किंमत 25,000 रुपये असा एकूण 45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हसकोटी, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, सागर खांडसकर, सुचित्रा म्हात्रे, गोविंद तलवारे आणि संदीप शिंगाडे यांच्या पथकाने केली. जनोदयकरिता विनायक पाटील, पेण.